चंदू चव्हाणविषयी मी आता बरेच जणांना या पंचवटी कारंज्यावर विचारलं. चंदू चव्हाण त्यांना माहीतच नाही कोण आहे. आता ही दुर्दैवी गोष्ट आहे की चंदू चव्हाण हा जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाली होती त्या टायमाला पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये घुसून पाकिस्तानच्या जवानांना त्यांनी उडवलं. त्याच्यानंतर तो आतमध्ये काही दिवस कारागृहात बंद होता पाकिस्तानच्या, पण काही नेते मंडळी मध्यस्थी टाकून तो बाहेर आला. पण आज इतकी अत्यंत दुर्दैवी घटना त्यांच्यासोबत अशी घडलेली आहे की चंदू चव्हाणला अक्षरशः भीक मागो आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. ही का आलेली आहे? ह्याच्यामागचं कारण काय आहे? चंदू चव्हाण हा भारतीय दलातला लय मोठा सैनिक आहे. एक चंदू चव्हाणने कमीत कमी 15 लाख भारतीय सैनिकांना आज काढण्यात आलेलं आहे. त्याचं कारण काय आहे? चंदू चव्हाण हा बॉर्डरवर लढायला गेला होता. मुशर्रफच्या घरी पाहुणचार करायला गेलेला नव्हता. त्याला तिथं पण त्या कारागृहामध्ये खूप मारहाण झाली. शेवटी आज लाजिरवाणी बाब मला इतकी बोलावं लागती, ही बोलायची वेळ येऊ नये. पण हे आज चंदू चव्हाणला आझाद मैदानावर भीक मागो आंदोलन करायची वेळ येते. त्याचं कारण काय आहे? त्याचा लहान मुलगा, त्याची बायको, असे असंख्य भारतीय जवान आज भीक मागत आहे अक्षरशः. या राजकारण्यावर, या केंद्र सरकारवर, महाराष्ट्र सरकारवर. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की या 26 जानेवारीला मी नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहरामध्ये मी स्वतः भीक मागो आंदोलन चालू करणार आहे. पण ते भीक मागो आंदोलन जवानासाठी नाही करणार. मी नाशिक जिल्ह्याचा जो कलेक्टर आहे त्याला जे चिल्लर जमा होईल त्याला ती देऊन टाकल, ते रिश्वत म्हणून. त्याचं कारण असं आहे की पैसा दिल्याशिवाय कुठलंही काम होऊ शकत नाही. आज चंदू चव्हाण सारखे असंख्य भारतीय सैनिक आहे. अहो, ते रिअल लाईफ हिरो आहेत. माझं सरकारला एवढंच सांगायचं मला, सरकारला, महाराष्ट्र सरकार असो, केंद्र सरकार असो, की आमचे भारतीय जवान, आमचा भारतीय शेतकरी आणि जे 24 तास राबतात ते पोलिस, अहो त्यांच्यावर बर्धन आणू नका आणि त्यांना राजकीय कठपुतली बनवू नका. त्यांच्यावर ही वाईट वेळ काय येते? मला चंदू चव्हाणविषयी खरंच हळहळ वाटते. आज अक्षरशः लोकांना चंदू चव्हाण कोण आहे हे माहीत नाही आहे. त्यांना सैफ अली खान महत्त्वाचं आहे. त्याच्यावर कुठले वार झाले आणि काय वार झाले तेच महत्त्वाचं आहे. चंदू चव्हाण अक्षरशः रिअल लाईफ हिरो आहे. तो बॉर्डरवर लढतोय, पण आज तो अक्षरशः रडतोय. त्याला कुठं नोकरी पाणी मिळत नाही. का बरं? हे दुर्दैव आहे. अरे संत्र्यांना हे जे असतील ना गुन्हेगार, यांना नोकऱ्या बरोबर मिळतात. चंदू चव्हाणला का नाही मिळत? चंदू चव्हाणच्या सहकाऱ्यांना का नाही मिळत? मला एवढंच माननीय महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार मोदी साहेबांना एवढंच सांगायचं आहे, तुम्ही तिथं जाता फक्त केक वाटता, दिवाळीच्या दिवशी जाता फक्त एक मिठाईचा बॉक्स देऊन येता. अहो, तुम्ही स्वतः स्टेन गन घेऊन उभे राहा, तुम्हाला कळलं भारतीय जवानाचं दुःख काय आहे. मला एवढं सांगायचं आहे, येत्या 26 जानेवारीला मी स्वतः भीक मागो आंदोलन करणार आहे, ते पण केंद्र सरकारच्या विरोधात. जय हिंद, जय महाराष्ट्र.